2015 पर्यंत फक्त एक प्रभाग रचना होती आणि एक वॉर्ड होता। 3,500-4 हजार मतदार असताना सुद्धा ही मतदार यादी बनवताना नगरपालिकेला पुरेसा वेळ मिळत होता आणि त्यानंतर याच्यावर सजेशन आणि ऑब्जेक्शनसाठी हरकती घेण्यासाठी कमीत कमी 7-8 दिवसाचा वेळ कालावधी मिळायचा। परंतु आता प्रभाग रचना आली, प्रभाग रचनेमध्ये 7-7 हजार 7.5 हजार मतदार आले आणि मग 2 वॉर्डांचा एक प्रभाग, अशा पद्धतीने या 2 वॉर्डांचा अभ्यास करताना, या हरकती घेताना आणि या मतदारांच्या याद्या बनवताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा होता। तो न मिळाल्यामुळे माझं म्हणणं की प्रत्येक मतदार यादीमध्ये कमीत कमी 1000 1200 मतांचा घोळ झालेला आहे। अनावधानाने असेल, काही कारणाने असेल, परंतु ज्या एरियाचा, ज्या भागाचा त्या प्रभागाशी काही संबंध नसताना तिकडचे 100 150 200 मतं ही त्या यादीमध्ये, प्रत्येक यादीमध्ये घातलेली आहेत। मी कोणाला दोष देणार नाही, परंतु कमी वेळ मिळाल्यामुळे हा त्यांचा सगळा घोळ झालेला आहे। आणि आता माझंच एक उदाहरण घेतलं तर माझा 14 नंबरचा प्रभाग जो आहे तो हा रेल्वे स्टेशन, नंतर विवेकानंद नगर आणि तिकडे भास्करा बिल्डिंग आणि 29-30 असा हा प्रभाग बनलेला असताना या ठिकाणी शांतीनगर पलीकडचे वडिवलीचे, बेलवलीची मतं, त्यानंतर शिरगावची मतं, कीर्ती पोलीसची मतं, त्यानंतर जुवेलीची मतं, माणकिवलीची मतं, अशी मतं जवळजवळ 750 ते 800 मतं ही माझ्या वॉर्डामध्ये आहेत। आणि माझी स्वतःची मतं ही जवळजवळ 1200 ते 1300 मतं ही बाहेर टाकली गेलेली आहेत। आता अगोदरच वेळ कमी असल्यामुळे ही मतं शोधणं, आणि तुम्हाला सांगावंसं वाटतं की हरकत ही किती पानांमध्ये घ्यावी, तर 1 पानांमध्ये हरकतीचा मुद्दा असायला पाहिजे। तर ते हे 2-2 पानं भरत बसणं म्हणजे मुळात पहिल्यांदा या कमी कालावधीमध्ये काल मतदारांच्या याद्या मिळाल्या, संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत त्याचे ऍप्स मिळाले आणि रात्रीपासून काम झालंय। तर रात्रीपासून काम सुरू झाल्यानंतर या हरकती घ्यायला, एक नाव तपासायला कमीत कमी 6-7 दिवसांचा अवधी असायला पाहिजे होता। तो फक्त 3 आणि 4 दिवसाचा अवधी मिळाल्यानंतर पुन्हा या मतदारांच्या यादीमध्ये घोळ झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मग अशा तक्रारी घेण्याच्या ऐवजी माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे की आपण हा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी माझी विनंती आहे त्यांना। माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक जण दोष देणं हे खूप सोपं असतं। आता त्यांनी भाजपला दोष दिला, मी भाजपचा स्वतः, माझी नगरसेवक आणि माझी शहराचा अध्यक्ष, मी माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये जिथे मी इच्छुक आहे त्या वॉर्डामध्ये मी तक्रार नोंदवायला स्वतः आलेलो आहे। आणि असं असताना कोणाला तरी दोष देणं कसं असतंय की आपला अभ्यास थोडासा दांडगा असला पाहिजे आणि हे कशामुळे घडतंय याचा अभ्यास केला तर कोणीही कोणत्या पक्षाला नावं ठेवणार नाही किंवा दोष देणार नाही। आपला अभ्यास असला पाहिजे, नावं शोधता आली पाहिजेत आणि त्याची तक्रार नोंदवता आली पाहिजे। माझं म्हणणं फक्त एवढं की हरकती नोंदवायला निवडणूक आयोगाने या तक्रारींकडे लक्ष देऊन कालावधी वाढवून द्यावा, म्हणजे ही तक्रार राहणार नाही।